वासुदेवाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय नमः। कालच्या असणाऱ्या कथेमध्ये द्रौपदी वस्त्रहरण हा विषय आपण या ठिकाणी श्रवण केलेला आहे. आपण हळूहळू कथेशी जेव्हा एकरूप होतो तेव्हा असं वाटतं की त्या सभेच्या ठिकाणी आपण आहोत, ती घटना घडली त्या ठिकाणी आपण आहोत. त्या आवेशाने आपण ती काल कथा मांडली. जिथे वंशावळ आहे तिथं मी आत्ता ज्या भाषेत बोलतो त्याच भाषेत ते सांगावं लागतं. तिथं गळ्याला जोर देऊन मजा नाही किंवा जोर देण्याचं कारणही नाही. काल जिथं भूमिका राबवायच्या आहे, धर्म हा नम्रतेने बोलणार आहे, तिथं माझा आवाज खाली असेल. आणि दुर्योधन उद्धट आहे, तो आक्रमक भूमिकेमध्ये बोलत असेल तर तिथे माझा आवाज उंच असेल. म्हणून कालची पात्र तशी होती, कालची कथा तशी होती. म्हणून त्या भूमिकेत मी ती पात्र मांडण्याचा प्रयत्न केला. मग तुम्ही जर का अशी अपेक्षा ठेवली, महाराज परवा कथा अशी होती, काल अशी होती, त्याच्या 2 दिवस अशी होती, ती तशीच आहे म्हणून तशी होती. कथा जशी आहे तशीच वाटेल. वंशावळ सांगताना फक्त नावच कानाने ऐकायचे आहेत. आणि जिथे भूमिका मांडायच्या आहेत, मतं मांडायची आहेत, तिथे 2 आवाज काढावे लागतात. आणि म्हणून त्या प्रत्येक शब्दाशी आपण एकरूप झालात तर त्या प्रत्यक्ष महाभारताच्या घटनेशी आपण एकरूप होतो आणि त्याचा परिणाम आपल्यावरती चांगल्या पद्धतीने होऊन आणि आपल्याला जीवनामध्ये त्याचा अवलंब करता येतो. सर्व सूत्रधार तोच आहे, आपण निमित्ताला आहे. निमित्ताचा धनी केला असे प्राणी, आपण निमित्ताला आहोत. हे जगच त्याचं आहे. काय करायचं, कसं करायचं तोच ठरवतो. विल्यम शेक्सपियर नावाचे एक लेखक आहे, त्यांचं वाक्य आहे, लाईफ इज ड्रामा, मॅन इज ॲक्टर अँड गॉड इज डायरेक्टर. हे जीवन नाटकाचा रंगमंच आहे आणि या रंगमंचावरती जे नाटक लिहिणार आहेत तो स्वतः आहे आणि नाटकाच्या भूमिका करणारे तुम्ही आम्ही आहे. त्याची जशी भूमिका त्याने लिहिली असेल तसं तुम्हाला करावं लागेल. स्टेजवर आल्यानंतर जर एकाने रामाची भूमिका घेतली दुसऱ्याने रावणाची तर ते भांडणच दाखवावे लागतील. पण स्टेजवरून उतरल्याबरोबर ज्यांनी भूमिका केली स्टेजवर ते एका ताटामध्ये जेवत असतात. त्याचं नाव जीवन आहे. म्हणून जन्मता आपल्याला भांडण नाही, मृत्यूनंतर आपल्याला भांडण नाही, मधल्या काळात स्टेजवर फक्त भांडण आहे. जीव गेल्यानंतर जीव परमात्म्याचा आहे, तो ब्रह्माचा अंश आहे, तो पुन्हा एकत्र आहे. म्हणून हा परमात्म्याचा खेळ आहे आणि त्याच्यामध्ये आपण खेळत असतो. दुर्योधन दुर्योधनाचं काम करतोय आणि अर्जुन अर्जुनाचं काम करतोय. रावणाने रावणाचं काम केलं आणि रामाने रामाचं काम केलं. याचं नाव नाटक आहे. आणि म्हणून लाईफ इज ड्रामा, मॅन इज ॲक्टर अँड गॉड इज डायरेक्टर. देव डायरेक्टर आहे, आपण ॲक्टर आहे. आपल्याला तशी तशी ॲक्टिंग करायची आहे आणि ज्याला जशी शोभेल तशी परमेश्वराने बरोबर दिलेली आहे. म्हणून भीम भांडणार आहे, धर्म शांत आहे, अर्जुन तीक्ष्ण आहे, प्रत्येकाला वेगवेगळं. या पद्धतीची ती कथा आहे. ती कथा आपण श्रवण करतोय. कालच्या असणाऱ्या दिवसामध्ये आपण द्रौपदी स्वयंवर, कौरवांनी केलेला नंगानाच आणि द्रौपदीचा लागलेला तळतळ ही कथा आपण श्रवण केली. सर्वस्व गेल्यानंतर सुद्धा फार शर्तीने भगवान परमात्म्याच्या कृपेने शेवटी पांडव कृष्ण कृपांकित आहे आणि कृष्णाच्या कृपेनंतर मा द्रौपदीनं बरोबर चतुराईनं आपलं गेलेलं साम्राज्य आणि आपले पती हे परत प्राप्त केले. म्हणून स्त्रीमध्ये ती शक्ती आहे आणि ती शक्ती ज्याला ओळखता येईल त्याचा परमार्थ आहे. आपली सुरुवातही स्त्रीपासून आहे. माझं बोलणं समजून घ्या. मी नेहमी उल्लेख करत असतो, इथं एखादा असा भेटेल की त्याला बहीण नाही, एखादा असा भेटेल की त्याला बायको नाही, एखादा असा भेटेल की त्याला मुलगी नाही, पण एकही असा भेटणार नाही की त्याला आई नाही. म्हणून सुरुवात ही शक्तीपासून आहे. काय मिळवायचं आणि काय मिळवायचं नाही हे एकदा ठरवता आलं ना की ह्या अडचणी येत नाही. आणि पांडवांनी ते ठरवलेलं होतं. मग कालच्या कथेमध्ये आपण तो कथाभाग श्रवण केला.
आता तिथून पुढची कथा आपण श्रवण करणार आहोत आणि त्या कथेची सुरुवात परत एकदा हस्तिनापूर मधूनच होणार आहे. बोला. या कथेमध्ये पांडव जेव्हा हस्तिनापूर सोडतायत, इच्छा नाही आहे दुर्योधनाची त्यांना परत जाऊन द्यावा. फार शर्तीनं, फार कुटील कारस्थानानं, फार प्रयत्नानं सगळा डाव घडून आणलाय. पाहिजे तेवढी पिळवणूक त्यांची केलेली आहे आणि आता असं वाटतंय की या असणाऱ्या पांडवांना इथंच मारून टाकावं, ही इच्छा कुटील असणाऱ्या शकुनी आणि दुर्योधनाची. शरीर दुर्योधनाचं आहे, बुद्धी शकुनीची आहे. संगतीचा जीवनामध्ये फार मोठा परिणाम असतो. दुर्योधनाला चांगलं सांगणारा मी एक बोलतो, तुमच्या डोक्यात बसतंय का बघा, जरा पद्धतशीर आहे का, माझं बोलणं हळू ऐकून घ्या. माणूस चांगला किंवा वाईट नसतो. ऐकताय तुम्ही? माणूस चांगला किंवा वाईट नसतो, तो चांगला किंवा वाईट त्याच्या संगतीवर अवलंबून असतो. शकुनीने वाट लावलेली आहे. दुर्योधनाला मिनिटाला चावी मारणारा कोण होता? तर शकुनी होता. शकुनीने त्याला बरोबर बिघडवलेलं होतं. असंच कर, तो तसंच करायचं. आणि ज्या माणसांच्या संगतीत तुम्ही जास्त काळ राहिले ना, हळूहळू तुम्हाला त्यांचं आकर्षण वाटतं. पण असा नियम नाहीये की प्रत्येक वेळेला ते चांगलेच असतील. ते चांगले वाटतात, पण ते प्रचंड घातक असतात. जे घातक असतात त्यांना ओळखणं कठीण आहे. एखाद्या माणसासोबत कमीत कमी 2-3 वर्ष राहिल्याशिवाय त्याचा खरा स्वभाव कळणं अशक्य आहे. म्हणून तर कधी कधी माणसं व्यवहारात फसतात चांगलं मानून. माझं बोलणं नीट ऐका. शकुनी प्रत्येक वेळेला त्या दुर्योधनाला काहीतरी चांगलं वाईट असं करून जवळ आकर्षून घेणार आहे. शकुनी म्हणतोय, अरे हे जर गेले आता तर गेला की आपल्या हातातून डाव, हे सगळं तुझ्या बापामुळे झालंय. दुर्योधन पुन्हा गेला आणि धृतराष्ट्राला दुष्यने देऊ लागला, तुमच्यामुळे हे सगळं झालंय. काय गरज होती त्यांना परत माघारी जाऊन द्यायची? जिंकवलं होतं की सगळे आम्ही आमचं. तुम्ही तुमच्या अधिकारातून द्रौपदीला शब्द सोडून दिला, आता आमचा सगळा प्रयत्न व्यर्थ गेला, त्याचं काय? पांडव बिचारे तळतळाने माघारी गेले होते. तुम्हीच बोलून घेता, तुम्हीच त्रास देता, आमचं तर काही म्हणणंही नाही. पुन्हा पांडव इंद्रप्रस्थाला आले. भगवान श्रीकृष्ण त्यांच्या सोबत आले. जे झालं ते विसरा म्हटले. चालूच असते, सगळे दिवस सारखे नाही. इथं कधी काय होईल कोणालाच भरोसा नाही. खूप संपत्तीला माझं करणारा सुद्धा त्या संपत्तीचा मालक शेवटपर्यंत बनून राहत नाही. सतत बदल होणं सृष्टीचा नियम आहे. हे कळत होतं धर्माला आणि सांगत होता भावांना. सगळं गेल्यानंतर सुद्धा काहीच गेलं नाही असं दाखवणं ही सुद्धा एक विद्या आहे. सगळ्यांकडे नाही ती. काही माणसं थोडं जरी गेलं ना, चमचा नाही सापडला ती बाई जेवत नाही 2 दिवस. मी इथलं नाही सांगितलं, आमच्या बायांचं सांगतोय. आणि मी मनापासून बोललो, याला जरा विचारात घ्या. एक बोलू, जे तुमचं आहे ते कायम तुमचंच राहणार आहे. जे तुमचं आहे ते कोणीच नेऊ शकत नाही. जे तुमचं नाही ते कधी ना कधी तुमच्या हातातून जाणार आहे. हे पांडवांकडे शिकण्यासारखं आहे. ती विद्या आहे त्यांच्याकडे. ती मिळवायची असेल तर थोडा तरी संघर्ष वाटायला पाहिजे, थोडं तरी दुःख आपल्या घरात पाहिजे. हे पटूनच घेत नाही बा लोक. असं बोलायला गेलो का बसल्या बसल्या काय बाया म्हणत असतील, तुला तर राहू दे, ते आम्हाला नको. त्या दुःखाच्याच वाटेने इथं आलो, डायरेक्ट थोडी आलो मी. अपयश काय असतं हे ज्याने पचवूनच नाही तो काय सांगेल जगाला? माझं बोलणं कळतंय का? दुःख काय असतं, वनवास काय असतो, छळ काय असतो, कपट काय असतं, ज्यांनी भोगलं ते सांगतील. ज्यांनी भोगलंच नाही तो कसं सांगेल? इथपर्यंत यायला तेही भोगावं लागतंय ना. मोठे पण वाईट आहे, हा त्रासदायक आहे. जया अंगी मोठे पण तया यातना. ज्याला ज्याला तुम्ही फार चांगल्या श्रीमंतीत पाहतात, मोठ्या पदावर पाहतात, ती माणसं अशी तशी तिथं गेली नाही. तुम्हाला तिथपर्यंत जायची वेळ आल्यावर जर गेले तर मग कळेल, अरे जिथं होतो तेच बरं होतं. खरं बोलतो मी तुमच्याशी. आठवा बरं ते दिवस ज्या वेळेस तुम्ही तुळशीजवळ बाहेर झोपी जायचे खेळता खेळता, आणि सकाळी उठले की तुम्ही गोड अशा अंथरुणातून डोळे उघडायचे. मग पुन्हा आठवायचे, मला इकडे कुणी आणलं? ती तुमची आई होती. उचलून आणणारी तुमची आई. कुठे खेळता खेळता दमलं ना का लेकरू, झोपेला जायचं आपणच. आणि सकाळी उठलं तर आपण अंथरुणातून कोण आणत होतं? आपली आई. किती गोड होतं बालपण ते. परत मिळणार आहे का? ज्या दिवशी पोरग म्हणू लागतं आई मला आंघोळ जमते, त्या दिवशीपासून आई परत आंघोळ नाही घालीत. आपण तोंडाने बोलून दाखवत नाही, सगळ्या क्रिया आपले आईबाप करत असतात.
म्हणून आपण जर का मोठेपण दाखवलं, शहाणपणा दाखवायचा प्रयत्न केला, देव म्हणत असतो तूच तुझ्या जागेवर तुझ्याच पद्धतीने सोडव, मी याच्यात लक्ष घालणार नाही. म्हणून लहानपण दे गा देवा. ते पांडवांकडे आहे. सगळं गेल्यानंतर सुद्धा परिस्थितीशी जुळतं मिळतं घेणं, हेही दुःख एक नाण्याची दुसरी बाजू आहे, सुख आणि दुःख. माझं बोलणं कळतंय ना? म्हणून सुखही काहीतरी शिकवत असतं आणि दुःखही काहीतरी शिकवत असतं. सतत सुख असेल तर तेही जमणार नाही. सुखस्यानंतरम दुःखम, दुःखस्यानंतरम सुखम, न नित्यम लभते सुखम, न नित्यम लभते दुःखम. सदा सर्व काळ सुखही टिकत नाही आणि सदा सर्व काळ दुःखही बघा तुम्ही हिशोब करा, नंतर मला उद्या सांगा. सुख असेल तर दुःख येणारच आहे आणि दुःख असेल तर कधी ना कधी ते जाणार आहे आणि सुख येणारच आहे. म्हणून थोडा दम धरला पाहिजे. पांडव शांततेने इंद्रप्रस्थात गेले. एवढं सगळं झाल्यानंतर सुद्धा परत यांच्या मार्गावर यायचं नाही, विषय संपला, ठरवलं होतं. आता काही काळ मध्ये गेला, जरा पद्धतशीर ऐका. पांडवांना कोणतीने सुद्धा समजून सांगितलं, जैशी स्थिती आहे तैशा परीर आहे, कौतुक तुप आहे संचिताचे. संचित आहे आपलं, ते त्याप्रमाणे आपल्याला भोगावं लागेल, कधीतरी ते संपेल. पांडव इंद्रप्रस्थाला राहत होते बाबा, आणि पांडवांच्या मनात आता काही नव्हतं, तरी सुद्धा पारखे महाराज यांनी परत निर्णय घेतला आणि धृतराष्ट्राला बोलून बोलून उद्युक्त केलं. हे म्हातारं 17 वेळेला निर्णय बदलायचा, ठाम एक मतावर कधीच नाही. मी काय करू हे त्याला स्वतःला कधीच कळलं नाही. कधी विदुराला विचार, कधी भीष्मांना विचार, कधी संजयाला विचार. माझं बोलणं ऐका बरं. जी माणसं स्वतःचा निर्णय स्वतः घेऊ शकत नाही, जिंदगीत सक्सेस होऊ शकत नाही. जुनी म्हण आहे, ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे. मनाचा एक निर्णय दिला असता, दुर्योधन आता बास, यापुढे जर जास्त बोलशील निघून जा, असं एकदा म्हटलं असता, हस्तिनापूर, पांडव, बाकीचे कौरव सगळं जिथल्या तिथं राहिलं असतं. एकाला मोकळं सोडल्याचा परिणाम आहे हा. म्हाताऱ्याला पुन्हा उद्युक्त केलं. धृतराष्ट्र टोचून बोलू लागले, कौरव टोचून बोलू लागले. एक करा, आता काय म्हणणं आहे तुमचं? चौतळवलंय आपण त्यांना. बर मग का जाऊन दिलं तुम्ही त्यांना? अरे पण परिस्थिती बिघडली होती. पांडव आहेत ते, द्रुपद सासरा आहे त्याचा, दुष्टदुम्न मेहुणा आहे त्याचा, कृष्ण त्याचा पाठीराखा आहे. मूर्ख आहेस का तुम्ही? वाटोळं झालं असतं कालच्या काल. तो द्वारकेतला आला, त्यानं जर बोट भिंगवलं असतं तर एका क्षणात हस्तिनापूरची राख रांगोळी झाली. मूर्ख आहेस का तुम्ही? वजन होतं त्याच्यात, पण ते नीट निर्णय घेत नव्हतं. दुर्योधनाचे वाक्य ऐका आता. पिताश्री, तुम्हाला असं म्हणायचंय का एवढं सगळं झाल्यानंतर आता ते शांत बसतील? कुठं ना कुठं ते वाचमा काढतील आणि याचा परिणाम म्हणजे कुलक्षयच. अजूनही तुम्ही वेळ गेली नाही, अजून 2 डाव बाकी होते. त्या 2 डावाचा अजून वापर केलेला योग्य राहील. परत बरं जरा नीट ऐका. हे कालचं तर तुम्ही उगं थोडं ऐकलं. अजून 2 डावाचा वापर करा. शकुनी सांगतोय 2 डावामध्ये जर ते हरले तर त्यांना काय समजावून सांगायचं ते मी सांगेल, तुम्ही फक्त परत एकदा बोलवा, आमचं ते ऐकणार नाही. कारण तुम्ही राजा आहात आणि राज आज्ञा तुम्हाला मोडता येणार नाही. माझं बोलणं कळतंय ना? आपल्याला जर का काही कुठून एखादं विशेष पत्र आलं तर जावं लागतं सरकारी दरबारामध्ये. जर गेलो नाही तर आपल्यावर केस पडते. साधं तुम्ही लाईट बिल भरू नका, जर का नंतर नोटीस आली, कर्ज भरू नका, नोटीस आली, तर आपल्याला जावं लागतं तिथपर्यंत. राज आज्ञा मोडू नये. धर्माला कळत होतं, अन्याय तर भरपूर होता. भगवान श्रीकृष्ण पांडवांना इंद्रप्रस्थाला सोडून द्वारकेला निघून गेले होते. सांभाळा रे बाबांनो, बाकीची काळजी तर करूच नका, मी आहे तुमच्यासोबत. यांनी कसं तरी उद्युक्त केलं. विदुर काकाने सांगितलं, बास आता मला पाठवू नका, अंत नका पाहू आता त्या पांडवांचा. जर ते कोपले तर काय होईल याचा भरोसा नाही. कालच्या घटनेवरून तुम्ही सुधरत का नाही? दुरुत्तर दिले विदुर काकाने, ऐकलं नाही त्यांनी. शेवटी म्हातारं नाईलाजानं पुन्हा तयार झालं. प्रतिकामी नावाचा जो सेवक होता त्याला पुन्हा बोलावून घेतलं. जा पांडवांना म्हणावं माझी आज्ञा आहे, माझी आज्ञा तुम्ही आजपर्यंत कधी मोडली नाही,
एवढ्या वेळेला तुम्ही आज्ञा मोडू नका. तातडीनं तुम्हाला बोलावलंय म्हणा पुन्हा. तेही उघड सांगून टाकलं, द्यूत खेळायचं बाकी आहे अजून, त्याच्यासाठी तुम्हाला बोलावलंय. ही बातमी जेव्हा तिथं पोहोचली त्यावेळेला पांडव एकमेकांकडे पाहून झपापले. एवढं सगळं गंभीर प्रकरण काल घडून सुद्धा पुन्हा त्याच वाटेवर पाऊल ठेवायचं, नेमकं काय? पांडव पुन्हा विचार करत असताना धर्म म्हणतायत, जे असेल ते असेल, नशीब आपलं, पण राज आज्ञा मोडून चालणार नाही, आपल्याला जावं लागेल. राज आज्ञेचा मान राखला. पांडवांनी भगवान श्रीकृष्णाचं चिंतन केलं आणि पुन्हा त्या ठिकाणी आईचं दर्शन घेतलं आणि पांडव कुंतीसहित पुन्हा हस्तिनापूरला रवाना झाले. हस्तिनापूरमध्ये आल्यानंतर चमचेगिरी करणारा शकुनी समोर आहे. त्यांना सभेमध्ये बसून दिलं आणि म्हणू लागला पांडवांना, धर्मा, काल जे घडलं ते प्रचंड एकमेकाच्या मनाचा वेध घेणार आहे आणि याचा परिणाम पुढच्या काही काळामध्ये कौरव किंवा पांडव एकमेकांच्या समोर जर आले तर भांडणं होणार म्हणजे होणार. बघा बरं का किती चालाक आहे. मग असा निर्णय झालाय राजसभेमध्ये, शेवटचे 2 डाव बाकी आहे. ते 2 डाव ज्याच्या विरोधात जातील त्याने 12 वर्ष वनवासात जायचं. पहिला डाव हरेल तो 12 वर्ष वनवासात आणि दुसराही डाव जर हरला तर 13वं वर्ष अज्ञातवासात. 12 वर्षाचा वनवास संपल्यानंतर अज्ञातवासात जर का ते पुन्हा दिसले पांडव किंवा कौरव तर त्यांनी पुन्हा 12 वर्ष वनवास भोगायचा, असा त्याचा नियम होता. म्हणजे खंगून मेले पाहिजे असं त्यांचं सगळं प्लॅनच होता. आणि कवड्या तर त्याच्याच होत्या ऐकणाऱ्या, त्याला माहिती होतं हरणार तर हेच आहे. एवढं सगळं सांगितल्यानंतर धर्म विचार करतात काय करावं. एका गोष्टीला धर्म फार जपत होते, अपकीर्ती होता कामा नये. सर्व जसं दशरथ राजाचा पण होता, प्राण जाय पर बचन न जाय, तसं यांचाही पण होता. सत्याला किंमत देणारा महात्मा आहे, धर्माला जपणारा महात्मा आहे. काय करावं, द्यूत खेळायला सुरुवात केली होती, शेवट जर केला नाही तर माझ्यावरती अपकीर्तीचा डाग लागेल. एवढं सगळं घडल्यानंतर सुद्धा धर्मराजाने नकार दिला नाही. धर्मराजा तयार झाले. धर्मराजा म्हटले 2च डावाचा प्रश्न आहे, आता लोभाने नव्हता, आता आज्ञेने होता. आणि त्या कवड्या त्या ठिकाणी टाकल्याबरोबर तुम्हाला सांगायची काही गरज नाही, त्या पांडवांच्या विरोधातच पडल्या. आता 12 वर्षाचा वनवास फिक्स झाला. दुसऱ्यांदा कवड्या टाकल्या, दुसऱ्यांदाही विरोधात गेल्या. आता 13व्या वर्षाचा अज्ञातवास सुद्धा वाट्याला आला. आणि मग हे उठून नाचू लागले आणि त्यांना टोचून बोलू लागले, आता मात्र तुम्हाला वनवासाला जावं लागेल रे पांडवांनो. आणि कर्ण त्या ठिकाणी त्यांना वाकल्या दाखवू लागला, त्यांचे चालायचे ऍक्टिंग करू लागला. आता भोगा, जा वनवासात, मरा खंगून, वल्कल उतरून ठेवा, वस्त्र उतरून ठेवा, वल्कल धारण करा. राज्य नाही काय नाही, वनवास वेगळा, अज्ञातवास वेगळा आणि राज्य सोडून फक्त बाजूला राहणं वेगळं. हे तिन्ही प्रक्रिया स्वतंत्र आहे. वनवासात जायचं म्हणजे कोणाचा आश्रय नाही घ्यायचा. इथून मागे जेव्हा पांडव वनात गेले तेव्हा त्यांनी कुठल्या तरी एक चक्रा नगरी, अमुक तमुक, द्रुपद राजा इथला आश्रय घेतला. हा नियम असा आहे, कुठल्या राजाचा आश्रय घ्यायचा नाही. डोळ्यासमोर सगळं पुन्हा घडलं. कोणती आत्याच्या खळकण डोळ्यात पाणी आलं, द्रौपदी रडू लागली, द्रौपदीचे 5 पुत्र रडू लागलेत. सर्वांना अश्रू अनावर झाले. आता काय आपलं नशीब नेमकं अजून. शेवटी जे पदरात आलं ते पदरात आलं, ते स्वीकारायचं म्हणून पांडवांनी ते स्वीकारलं. आणि पांडव आता तो 12 वर्षाचा द्रोणाचार्य, कृपाचार्य, भीष्माचार्य यांना नमस्कार केला आणि ते त्या असणाऱ्या हस्तिनापुरातून बाहेर पडले. भगवान श्रीकृष्णाचं स्मरण केलं. भगवान श्रीकृष्ण स्मरणातून सांगत होते, काळजी करू नका, मी तर तुमचा प्रतिपालकच आहे. तुकोबरायाने त्याचं वर्णनच केलंय की खरं म्हणजे तुम्हाला घाबरायची गरज नाही, कारण तुमचा मी पालक आहे. नमन करी दीनानाथा, नमन करी द्वारिका नायका, नमन करी द्वारका नायका, नमन करी द्वारका नायका, नमन
परमेश्वराचं गुरुनाम कीर्ती गाईन असं म्हणणाऱ्याचं पालन भगवान करत असतो, चांगल्याही काळात आणि वाईट काळात सुद्धा. चांगल्या काळात बुद्धीला कीड लागू देत नाही आणि वाईट काळात तुम्हाला पराजित होऊ देत नाही. भगवान परमात्मा आमचा पालक आहे असं मानणारी पांडव आहेत. प्रचंड अत्याचार झाल्यानंतर हा भीम जो आहे प्रचंड चिडला, कारण यांनी वाकल्या दाखवल्या, त्यांच्या खुणा केल्या, ते जसे चालते तसं चालून दाखवलं. परत एकदा नेत्र कटाक्ष रागाने भिरकवला, सांगितलं कर्णा दुर्योधना विसरू नका बरं, मी काल प्रतिज्ञा केली विसरू नका, ह्या गदेने जर नाही एक एक कौरव मारला की नाही तर माझं नाव बदलून ठेवा, पंडुपुत्र सांगणार नाही. आणि ऐका, त्या दुर्योधनाकडे पाहून म्हणत होता, मी तुझ्या कंठाला छिद्र पाडेल आणि रक्त हातामध्ये घेईल आणि उटी लावेल माझ्या अंगाला रक्ताची, हे विसरू नको तू. ऐक माझं, अजून मी परत सांगतो जाताना, बराच वेळ तुम्ही बरळलेत ना, आता पायरीच्या बाहेर आहे, निघतोय आता आम्ही सर्वस्व सोडून, पण ऐक, तुझं कंठ फोडील, तुझ्या रक्ताने या शरीराला उटी लावेल रक्ताची, आणि असणाऱ्या द्रौपदीच्या केसामध्ये तुझं रक्त जेव्हा चोळील की नाही तेव्हाच मनाला शांती भेटेल माझ्या, आणि हे विसरू नको. त्याचं पुढचं वाक्य आहे का बरं का, कर्ण काय म्हणतो ते, आपलं भीम काय म्हणतो ते ऐक. एक वेळेला सूर्य आपली दिशा बदलेल आणि अग्नी सुद्धा कधीतरी शांत होईल कदाचित, पण भीमाने बोललेली प्रतिज्ञा कदापि अशक्य नाही तिला बदल करणं. म्हणून तयारीत राहा, ज्या दिवशी 12 आणि 13वा अज्ञातवास संपेल त्या दिवशी या असणाऱ्या हस्तिनापुरातल्या कौरव पक्षाचा कुलक्षय हा ठरलेला आहे, अटळ. कारण उर्मी लागलं होतं त्याच्या सगळं. धर्म वेगळे, अर्जुन वेगळे, नकुल सहदेव वेगळे, आणि भीमदादा पट्ट्या एकटाच वेगळा. त्याला ते सहन होत नव्हतं. काय असेल ते तोंडावर, काय असेल ते खरं खुरं. रागी होता. जी माणसं रागीट असतात मनाची फार प्रामाणिक असतात. बाकीच्यांनी जेवढं मनाला लावून घेतलं नाही तेवढं ह्याला लहानपणापासून भांडणारा, कुदळणारा असं नाव, पण मनाला लावून घेणारा पट्ट्या तेवढा एकच होता. अख्खं महाभारत वाचा, सगळ्यात जास्त कौरव जर कोणी मारले असतील तर ते भीमाने मारले. 12 वर्षात काहींच्या रागाला निवारा मिळाला असेल, पण पठ्ठ्याच्या रागाला सतत धार राहिली, त्याचं नाव भीम आहे. माझ्या पत्नीचे जे हाल केले ना ते डोळ्यासमोर ठेवून एकाच्या नरडीचा गोट घेतल्याशिवाय राहणार नाही, मांड्या तोडल्याशिवाय राहणार नाही, हे शब्द भीमाचे होते. त्यांनी आता हस्तिनापूर सोडून ते पुढे चालत होते. धृतराष्ट्राच्या जीवाला पीळ पडत होता. यांनी केलेल्या प्रतिज्ञा खोट्या ठरणार नाही, कारण पांडवांना मी फार जुन्या काळापासून ओळखतोय, मी लहानपणापासून या दोघाला पाहतोय, हे सोडणार नाही माझ्या मुलांना. भीती पण वाटत होती आणि लोभ पण सुटत नव्हता. हे लक्षात घ्या मी काय बोलतो ते. भीती तर वाटत होती, लोभ तर सुटत नव्हता. पुत्रमोहाला अडकलेला बाप आहे हा. मुलगा चुकत असेल तर फार जास्त मोह धरू नये, आणि त्याच्या चुकीला वाव दिली तर तो लोकाला नाही तुमच्याच कुळाला संपवणार आहे. हे कधी प्रत्येकाच्या घरातलं सांगतोय. महाभारत निमित्ताला आहे, तुम्ही तुमचं बघून घ्या. तुमचा धृतराष्ट्र होता कामा नये. आपला जरी मुलगा असेल चुकीला चुकच म्हणलं पाहिजे आणि बरोबरला बरोबरच म्हणलं पाहिजे. त्याच्यामध्ये पुत्र मोहापोटी जर आपला पुत्र म्हणून जर चूक अमान्य केली आणि वरून दुसऱ्याला जर दोष दिला तर विसरू नका तुम्ही धृतराष्ट्र आहात, आणि तोच मुलगा एक दिवस तुम्हाला घरातून काढणार आहे, हे कधीच विसरू नका. आणि मग पांडव ज्या वेळेला वाटेला लागले, भगवंताचं भजन करू लागले, त्यांच्या आयुष्यातला हा सगळ्यात घेण्यासारखा विषय. भगवत भजन त्यांनी कधी सोडलं. आपण ते प्रमाण त्या दिवशीच पाहिलं. पहाते पांडव अखंड वनवासी, परिते देवसे आठविते. एवढ्या भयानक परिस्थितीमध्ये सुद्धा देवाला कधी विसरले नाही. म्हणून माझी विनंती परत सुद्धा, कालही सांगितलं की दोन्ही किडण्या नसणारे प्रेमानंद हे फक्त राधा आणि कृष्णा नावाच्या 2 किडण्यांवर जगतायत. काय देवाच्या नावाची ताकद आहे. स्टेटस कमी ठेवा वाटलं तर, पण तोंडाने नामजप जास्त करा, तेवढं ऐका माझं. आणि स्टेटसला जरी ठेवायचं असेल तर लिहून ठेवा रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी असं टाका. माझं बोलणं ऐका. निघाले वनवासाला. वनवासाला निघाल्यानंतर ते पुढे चालत होते. या असणाऱ्या आंधळ्याला भीती वाटत होती. आता मात्र कुटुंब दानाधीन झालं होतं पांडवांचं. ऐका माझं. आईकडे पाहिलं, वय झालं होतं कुंती मातेचं. प्रचंड आघात सहन करणारी कुंती माता, पण आई आहे पांडवांची. समजावून सांगत होती हेही दिवस जातील. असं कोणीतरी सांगणार पाहिजे आपल्या आयुष्यात, हेही दिवस जातील, मग जातील.
कुणीतरी काही रुपये देऊ नये कुणी, पण पडत्या काळामध्ये कुणीतरी असं म्हणणारा पाहिजे, थांब रे तू नको ते, मी आहे ना तुझ्यासोबत. एवढंच म्हणा, काही करू नका, काडी उचलू नका, पण तुमच्या मित्राला म्हणा तेवढं, शांतील धरून राहा, मी आहे ना तुझ्यासोबत, एवढं म्हणा. मी आहे तुझ्यासोबत म्हणणारा एक मैत्रीण तुम्हाला असेल, आणि मी आहे तुमच्यासोबत असं म्हणणारा एक मित्र तुमच्यासोबत जर असेल ना, तर तुम्ही जगातले सगळ्यात सुखी श्रीमंत व्यक्ती आहे. काहींकडे भरगच्च संपत्ती आहे, साथ द्यायला कुणीच नसतं. आई सांगणारी होती, पांडवांनो माझा आशीर्वाद तुमच्या सोबत आहे, कधीच कमी पडणार नाही काही, फक्त आपली जागा सोडू नका, मर्यादा सोडू नका, पुढच्याला काय करायचं ते करू द्या. शेवटचं वाक्य आहे आईचं, विजय हा सत्याचाच होत असतो. आणि काय हिंदी गोड वाक्य बघा, सत्य परेशान जरूर होगा. ऐका बरं, सत्य परेशान जरूर हो सकता है, लेकिन सत्य पराजित कभी नहीं हो सकता. उशिरा का होईना, पण न्याय हा सत्याचाच होत असतोय. म्हणून हे सतत ध्यानात ठेवलं पाहिजे. ही सांगणारी आई आहे. आईचं वय पाहिलं, हात जोडले, मा आम्ही वनात जाऊ, वनवास फार खडतर आहे, आत्ताच नाही बरं, आता काय बुवा जांभळीला जा, वावरात कुठे रस्तेच, कुठं बोटी कुठं रस्ते, तो काळ जिथं पावा तिथं काटे अडचणी जंगल, आणि त्या वनवासात आईला कसं न्यावं बा. डोळ्यात अश्रू आले. मा मला असं वाटतंय की आम्हाला पित्याप्रमाणे प्रेम देणारं या हस्तिनापुरातलं एकच पात्र आहे, आणि मा मला खात्री आहे तुझ्या केसाला सुद्धा धक्का न लागून देणार ते एकच पात्र आहे. त्या पात्राचं नाव म्हणजे महात्मा विदुर. विदुराला डोळ्यासमोर आणलं, काकांकडे पाहून हुंदका फोडला. नदीच्या काठावर काका सोडायला आले होते. काका आमच्या आईला आश्रय द्या बरं, आमच्या आईला काही कमी पडू देऊ नका बरं, आम्ही तिला वनवासात नाही नेणार, आम्ही तुमच्याजवळ ठेवतोय. सगळ्यांनी एकत्रित चर्चा केली, पुढचा निर्णय घेतला. द्रौपदे, ही 5 मुलं आपण नाही नेऊ शकत, दिष्टदुम्नाला बोलून घे त्याच्या मामाला, आणि या 5 पोरांना तिकडे तुझ्या माहेरी पाठवून दे द्रुपद राजाकडे. 5 पोरं तिकडे गेली गड्या. आई जी आहे ना ती हस्तिनापूरमध्ये राहिली. आणि मला असं वाटतं की बाकीची जी मुलं आहेत, जे अजून 2 मुलं आहेत, ती सुद्धा त्यांच्या मामाकडे पाठवली बरं. आणि पांडव जेव्हा निघाले, ते ज्ञानोबराय जेव्हा समाधीला गेली की नाही, आई वडील अगोदरच गेले होते, ज्ञानोबराय मोठ्या भावाच्या आधी समाधीला निघाले. आणि स्वतः निवृत्ती दादांचं वाक्य, बांधलेली पिंडी असावं पिंडी, आणि त्या पिंडीला आळा आहे तोपर्यंत पिंडी एकत्र आहे, आळा सुटला की तृण रानोमाळ पांगून जात असतं, असं वर्णन केलं. बांधल्या पिंडीचा सुटलासे आळा आणि तृण रानोमाळ पांगलेसे. बांधलेली पिंडी सुटली का नाही, विखुरलेला प्रपंच आहे आता. आई एकीकडं, मुलं एकीकडं, पांडव एकीकडं. सुभद्रे, मला असं वाटतंय की अभिमन्यू पण तुझ्याजवळ नको ठेवू, आणि तुझी पण तो फार बारीक आहे. एक काम कर, तू आपली कृष्णाकडे जा. सुभद्रा ही देवाची बहीण, तू तुझ्या माहेरी जा. द्रौपदी आमच्या सोबत राहील, पण द्रौपदीची 5 पोरं त्यांच्या मामाकडे राहतील. आणि आईला सांगितलं, मा तू महात्मा विदुरांच्या आश्रयीत राहा. भीष्म, द्रोण, कृपाचार्य तुला काही कमी पडू देणार नाही. आईच्या पायावर डोकं टेकवलं, आणि पांडवांनी आईचा निरोप घेतला. विदुरांना हात जोडले, नदी ओलांडली, आणि घनघोर वनाच्या रस्त्याला आता ते लागले.